राज्याच्या अनेक भागात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली. त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं. मान्सून पूर्व पावसानंच पाणी साचल्यानं नाले सफाईच्या कामावरती प्रश्नचिन्ह. अंधेरी सबवे परिसरात नागरिकांना गुडघाभर पाण्यातनं वाट काढण्याची वेळ. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात सकाळीच पावसाची हजेरी. माही, माटुंगा, दादर परिसरात देखील पाऊस. मुंबई उपनगरात सकाळी पावसाची हजेरी. अंधेरीच्या काही भागात पावसाची हजेरी तर दादर परिसरात ढगाळ वातावरण. वसई विरारमध्ये सकाळी अचानक पावसाची हजेरी. कामानिमित्तानं मुंबईच्या दिशेने निघालेल्या नागरिकांची तारांबळ. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे काहीसा दिलासा. जोगेश्वरी पूर्व आणि अंधेरीच्या शेरे पंजाब परिसरात जोरदार पावसाची हजेरी. मुंबईच्या उपनगरात पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. नवी मुंबईतल्या जुईनगर, बेलापूर, वाशी, पनवेल परिसरात ढगाळ वातावरण. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा. रत्नागिरी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा गारवा तर पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण. पालघरमध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय. तासाभरानंतर वीज पुरवठा पूर्ववत. पावसानं हजेरी लावल्यामुळे वातावरणात मात्र गारवा. अकोला जिल्ह्यात 5 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. अकोला जिल्ह्यात पुढील 4 दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता. आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. गोपाळगडावर मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांचा माफीनामा. पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडाच्या मालकीच्या दाव्याची चर्चा. भावनिक अवस्थेत केलेलं वक्तव्य अयोग्य होतं. अय्याज मणियारचं वक्तव्य. मंत्रिमंडळात फेरबदल होणार. मंत्रिमंडळात विदर्भाला सुनेत्रा पवार संधी देतील. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडनं मंत्रिपदाची इच्छा व्यक्त. आई तुळजाभवानीच्या मुख्यद्वारातून प्रवेश बंद केल्यामुळे मंदिर संस्थान आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद. मुख्यद्वारातून सामान्य भाविकांना प्रवेश देण्याची व्यापाऱ्यांची मागणी. मुख्यद्वारातून प्रवेश न दिल्यास गाव बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा इशारा. मुंब्र्यात ठाणे महानगरपालिकेचा नालेसफाईचा बोजवारा. महापालिकेनं नेमलेल्या ठेकेदारांनी मुंब्र्यात नालेसफाई न केल्याचा आरोप. याचा जाब विचारण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पल्लवी जगताप यांनी चक्क नाल्यात उतरून नालेसफाई केली. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणामध्ये सीआयडीची मोठी कारवाई. मेथनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या. आरोपी रेक्स इंटरनॅशनल कंपनीत कामाला होते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 6,429 कोटींची तरतूद. ग्रोथ कॉरिडॉरमधील रस्त्यांना प्राधान्य देणार. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांची कामं होणार. धाराशिवमध्ये श्री तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारातनं प्रवेश बंद केल्यामुळे संस्थान आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद पेटला. फक्त व्हीआयपी नको तर सर्वसामान्य भाविक भक्तांनाही मुख्यद्वारातून प्रवेश देण्याची व्यापाऱ्यांची मागणी. अन्यथा गाव बंदचा व्यापाऱ्यांकडनं इशारा. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं नागपुरात होणारं लग्नाचं रिसेप्शन पुढे ढकललं. पंतप्रधान मोदींच्या बचतीच्या आवाहनानंतर लग्नाचं रिसेप्शन पुढे ढकलण्याचा निर्णय.